नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण मराठी उपयोजित लेखनाचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच प्रसंग लेखन, जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 8 मार्कांना येतं. तर ते कसं लिहायचं, एकदम व्यवस्थितरित्या आपण कसं लिहू शकतो जेणेकरून आपल्याला 8 मार्क पडतील. सो ह्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत ते तुम्हाला नक्की समजून जाईल. पण सुरुवातीला प्रसंग लेखन कसे करावे हे समजून घेऊ, कारण जे आपल्याला शिकायचं आहे त्याचा मूळ पाया पक्का करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट, जे काही तुम्ही प्रसंग लेखन करणार आहात ते स्वतःच्या विचाराने आणि स्वतःच्या शैलीतच दिसलं पाहिजे. म्हणजे तुमची लिखाणाची शैली ही पेपर चेकिंग करणाऱ्या एक्झामिनरला क्लिअर कट समजली पाहिजे. नंतर पूर्णपणे रचना मुद्देसूद असली पाहिजे. सुरुवात आकर्षक असावी. आता सुरुवात आकर्षक करण्यासाठी तुम्ही कवितेने सुरुवात करू शकता, एखाद्या श्लोकाने सुरुवात करू शकता. तुम्हाला जर एखादं बडबड गीत किंवा गाणं आठवत असेल त्या प्रसंगाच्या रिलेटेड, तर तुम्ही ते सुद्धा लिहिलं तरी पण चालेल. त्यानंतर भाषा ही एकदम सिंपल पाहिजे. त्यामध्ये तुम्ही समाजाचे संदर्भ, मोठ्या व्यक्तींचे विचार, चालू घडामोडी इत्यादी गोष्टींचा उल्लेख केला तरी सुद्धा बेस्ट. क्लिअर झालं नक्की? आता पुढचा मुद्दा, जी तुमची भाषा असेल ती अर्थपूर्ण पाहिजे, रचनात्मक पाहिजे. वाक्यप्रचार आणि म्हणी यांचा व्यवस्थित संगम जर तुम्ही करून आणला, म्हणजेच व्यवस्थित वापर जर केला, तर 100% तुमच्या प्रसंग लेखनाला 8 पैकी 8 मार्क फिक्सच झाले. पण प्रसंग लेखन लिहिण्या अगोदर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला परिच्छेद तुमच्या प्रसंग लेखनाचा कसा असावा. सुरुवात एखादा सुविचार घ्या, एखादी कविता घ्या किंवा एखादं गाणं घ्या, त्यांनी सुरुवात करा. प्रसंगाबद्दल कमीत कमी शब्दामध्ये, पुस्तकी भाषेमध्ये त्या प्रसंगाबद्दलची एक ओव्हरव्ह्यू, एक आयडिया देऊन टाका. म्हणजे समोरच्या पर्सनला कळेल की नक्की दुसऱ्या परिच्छेदात आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये काय लिहिलंय. कळलं? आता दुसरा परिच्छेद सगळ्यात जास्त महत्त्वाचा. 8 मार्कांना असल्यामुळं कमीत कमी 8 ते 10 ओळी असणं मॅन्डेटरी. त्यापेक्षा जास्त लिहिलं तर वेल अँड गुड. मग त्यामध्ये काय लिहिणार, तर प्रसंगाची मुद्देसूद मांडणी. पण हे मुद्दे तुम्हाला अगोदरच ठरवावे लागतील. कमीत कमी 8-9 मुद्दे ठरवा. प्रत्येक मुद्द्याला जर तुम्ही 2-2 ओळी जरी बोललं तरी आराम के साथ 16-18 ओळी होऊन जातात. म्हणजे तुमचं एक पेज तर सहज होईल. बरोबर? आणि शेवटचा तिसरा महत्त्वाचा परिच्छेद, त्याच्यामध्ये तुम्ही प्रसंगाला व्यवस्थितरित्या संपवलं पाहिजे, एंड केला पाहिजे. मग तो एंड कसा करणार, तर त्या प्रसंगातून तुम्ही काय शिकलात, कुठला बोध भेटला, किंवा परत एकदा जर कौतुक सोहळा असेल तर कौतुक करा. अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रसंग लेखन करायचं आहे. टोटल 3 परिच्छेद. पहिल्या परिच्छेदामध्ये तुम्हाला प्रसंगाबद्दल इंट्रोडक्शन द्यायचं आहे, दुसरा परिच्छेद डिटेल त्या प्रसंगाबद्दल बोलायचं आहे, आणि शेवट म्हणजे कन्क्लुजन, त्यातून तुम्ही काय शिकलं. नक्की प्रत्येकाला समजलं? चलो, आता जे काही मी आता बडबड केली ती एका एक्झाम्पलवरून पटकन समजून घेऊ. बघा, 2023 साली आलेला हा प्रश्न आहे. काय? अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. अकस्मात पडलेला पाऊस, पावसापूर्वीचे वातावरण, अविस्मरणीय अनुभव, प्रत्यक्ष पावसाचा, निसर्गाचा तुम्ही घेतलेला अनुभव, तुमच्यावर झालेला परिणाम. हे त्यांनी दिलेले मुद्दे आहेत. आता या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला प्रसंग लेखन करायचं आहे 8 गुणांसाठी. मग सुरुवातीला काय करू, आधी ॲनालिसिस करू की आपण पहिल्या परिच्छेदात काय लिहिणार, दुसऱ्या परिच्छेदात काय लिहिणार आणि तिसऱ्या परिच्छेदात काय लिहिणार. परंतु त्यांनी इथं दिवस मेन्शन नाही केला. मग आपल्याला एखादा दिवस मेन्शन करावा लागेल. बरोबर? आता एक सिंपल लॉजिक लावा. शाळा 15 जूनला सुरू होती. मग असं अज्युम करू तुमच्या शाळेचा पहिला दिवस आणि त्याच दिवशी पाऊस पडला. बरोबर? दिवस ठरला, डन, पहिलं काम झालं. आता पहिल्या परिच्छेदामध्ये काय काय लिहू शकतो आपण, तर पहिल्याच परिच्छेदात आपण पूर्ण दिवसाचा आराखडा नाही लिहू शकत. बरोबर? मग काय लिहिता येईल, तर बाबा शाळेचा पहिला दिवस होता, मनात उत्सुकता होती, नवीन कपडे, सुट्टीमध्ये काही मज्जा केली ते आपण मित्रमैत्रिणींना, शिक्षकांना सांगतो, आणि अचानक हे सांगता सांगता वातावरणात काहीतरी बदल झाला. हा झाला आपला पहिला परिच्छेद. मग दुसरा परिच्छेद कसा असेल, तर वातावरणात बदल झाला, त्यामुळे पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी आनंद होता, काही ठिकाणी भीती होती. पक्षी प्राणी घाबरलेले असतील, कारण पहिलाच पाऊस आणि तो पण जोरात आला. आजूबाजूचा परिसर पूर्णपणे थंडगार झाला. हे तुम्ही इमॅजिन करताय. बरोबर? नंतर पूर्ण दिवस पाऊस पडला आणि शेवटी शाळा संपली.
आणि तुम्ही पावसातच घरी जाताय असं साधा सिंपल आपण इमॅजिन करून लिहू शकतो. बरोबर. आता शेवटचा परिच्छेद, त्यात काय लिहिणार की हा पूर्ण दिवस आपल्यासाठी एक आनंददायी होता. त्यातून तुम्ही खूप सारे क्षण गोळा केले आणि आता ते तुमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण बनले आणि हा दिवस एक अविस्मरणीय शाळेचा पहिला दिवस झाला. कळलं? अशी इन जनरल तुमची प्रसंगाची मांडणी असेल. क्लिअर? नक्की. आता पहिला परिच्छेद बघा, जे मुद्दे बोललो होतो त्या मुद्द्यांना अनुसरून 17 जूनला आमची शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाली म्हणजे नवे कपडे, नवी पुस्तके, नवा डब्बा, सारं काही नवं. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता. पहिलाच दिवस असल्याने आम्ही सर्व शाळेत खूप आनंद घेत होतो. सुट्टीत काय काय केलं हे आम्ही आमच्या शिक्षकांना सांगत होतो. संपूर्ण उन्हाळा अंगाची लाही लाही झाली होती. त्यामुळे आम्ही विद्यार्थी चातकासारखी पावसाची वाट पाहत होतो. पावसाला विनंती करून गाणी गाऊन बोलवत होतो. एरे एरे पावसात तुला देतो पैसा, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, शाळेभोवती पाणी साचून सुट्टी मिळेल का. छे, पण पावसाचा काही पत्ता नव्हता. अंगाची लाही लाही होत होती. घामाने अंग ओलचिंब झालं होतं. तरी पावसाचा पत्ता नव्हता. पाऊस कधी येणार याबद्दल सर्वत्र चर्चा होत होती. आता पहिला पॅरेग्राफ जेव्हा तुम्ही बघितला, मी वाचताना तुम्ही जेव्हा ऐकला, एकदम सिंपल ओळीमध्ये अगोदर काय होतं, उन्हाळ्यात तुम्ही काय केलं, सुट्ट्यांमध्ये काय केलं ते सांगितलं. नंतर आत्ता तुम्ही काय करताय त्यासाठी कविता पाहिजे होती. ही लहानपणीचीच कविता आहे ना, तुम्ही बोलत होता की नाही, तीच लिहिली. असा झाला आपला पहिला परिच्छेद. क्लिअर? नक्की समजलं? आता दुसरा परिच्छेद, ज्यामध्ये आपण काय लिहिणार होतो की आजूबाजूच्या वातावरणात कसा बदल झाला, भीती, आनंद, तुम्ही केलेली मज्जा, या सगळ्या गोष्टी आपण मेन्शन करणार आहोत. चलो, आपला दुसरा परिच्छेद. अचानक आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी गर्दी केली. त्याचबरोबर सोसाट्याचा वारा सुटला. वाऱ्याबरोबरच सर्वत्र धूळ, केरकचरा उडत होता. झाडे, पत्रे आवाज करू लागली, जोर जोरात हलू लागली. आकाशात ढगांनी गर्जना सुरू केली. पक्षी, जनावरे भेदरली, घाबरली, आश्रयाच्या दिशेने पळू लागली. इतक्यात विजाही चमकू लागल्या. थंडगार वारा शरीराला स्पर्श करून जाऊ लागला. त्या हवेचे रूपांतर वावटळीत झाले. ढगांचा गडगडाट आणि प्रचंड पावसामुळे सारे वातावरण बिघडून गेले. बघा, अचानक पाऊस आला होता, अकस्मात पाऊस आला होता. मग पावसाआधी वातावरण कसं बदललं आणि पाऊस आल्यानंतर कुठल्या गोष्टी घडल्या हे आपण सांगितलं. आता आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी दाटी केली म्हणजे अजून पाऊस वाढला. मुसळधार पाऊस पडू लागला. मातीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. परिसरातील लोकांची एक प्रकारची धांदल उडाली. जो तो आपला जीव वाचावा यासाठी सुरक्षित जागी जाऊ लागला. म्हणजे लोकांच्या मनातली भीती सुद्धा आपण लिहिली. थंडगार सरींचा स्पर्श करण्यासाठी मी शाळेतील खिडकीतून हात बाहेर काढला. आपण कशी मज्जा केली ती गोष्ट आली आणि पावसाला स्पर्श केला. आम्ही मुलांनी शाळेत आनंदाने उड्या मारल्या, आरडाओरड सुरू केला. आपली मज्जा पण लिहिली. बरोबर. त्यावेळी शाळेची वेळ संपल्याने सुट्टीची घंटा झाली. आता घरी जायचे कसे हा मनात प्रश्न होता. पण हा अविस्मरणीय प्रसंग मला प्रत्यक्षात अनुभवायचा होता, म्हणून मी शाळा सुटण्याची वाट पाहू लागलो. शेवटी भर पावसात शाळा सुटली. बघा, अजूनही प्रसंग संपलेला नाहीये. सस्पेन्स ठेवलाय की शाळा सुटल्यानंतर काय घडेल. तर अशा प्रकारे तुम्हाला दुसरा परिच्छेद लिहायचा. आता शेवटचा परिच्छेद म्हणजे तिसरा. सर्व पालक आपापल्या मुलांना घेऊन जाऊ लागले. मी मात्र घर जवळ असल्याने पावसातच घरी पळत सुटलो. पण समोर आईला पाहून खूप घाबरलो. आईने माझ्यासाठी छत्री आणली होती. सारे वातावरण थंड झाले होते. सारे पक्षी, प्राणी, झाडे आनंदाने डोलत होते. या पावसाने साऱ्यांच्याच चेहऱ्यावर समाधान आणि आनंद आणला होता. बघा, एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये आपण प्रसंग लेखन केलं. का करू शकलो? कारण आपल्याकडं आपण जे अगोदर मुद्दे काढले होते ते तयार होते. हे आपले सगळे मुद्दे होते. या मुद्द्यांमुळे आपण एकदम व्यवस्थितरित्या प्रसंग लेखन लिहू शकलो. कळलं नक्की? नक्की. आता ऍट द एंड प्रसंग लेखन कसं दिसेल ते बघा. तर अशा टाईपमध्ये तुमचं प्रसंग लेखन दिसून येईल. एकदम सुटसुटीत पहिला परिच्छेद, दुसरा परिच्छेद आणि तिसरा परिच्छेद दिसतंय व्यवस्थित. जर अशा प्रकारे तुम्ही प्रसंग लेखन केलं तर तुमचे 100% 8 मार्क फिक्स झाले. नक्की समजलं? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.